ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। भाजपचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांचा वाढदिवस शेंदोणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात नगरपंचायतच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद बारी, गटनेते अतुल बारी, टीके पाटील, सागरमल जैन, नगरपंचायत अधिकारी शरद कोल्हे, वराडे साहेब, जावा शेठ तसेच सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आचार्य गरुड विद्यालयाच्या वतीने शिक्षकांनी संजय गरुड यांना वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य भेट देत शुभेच्छा दिल्या। सदर साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय गरुड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मी सांगून जातो की तुझं काम झालंय आणि जोपर्यंत दादा एखाद्याची कठोर बोलत नाही तोपर्यंत त्यांचं काम झालं नाही असं एक प्रकारचं गणित बरंचसं त्यांच्या सहवासात राहून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलूचं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे आम्ही आमच्या संसारात बोलणं असं सारखं होईल। मी आता सांगितलं की 100 वर्ष आता आम्ही नहीं तुम्ही भी राहता तेव्हा मला मेरा नाम जोकरचं एक गीत गाणं आठवलं। मेरा नाम जोकरचं, हम रहे ना रहे कल कल इस खेल में हम हो ना हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा, हम रहे ना रहे पण तुम सदा तुमच्या आठवणीत आणि सदा राहू आणि एक वेळेस एक चांगल्या मोठ्या पदावर तुम्हाला पाहणं हेच आमचं ध्येय आहे। हे ध्येय आहे आणि ते ध्येय परमेश्वर नक्की पूर्ण करेल अशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि मला केव्हा जाणार हे माहित नाही परंतु मोठेपण जेव्हा मिळेल तेव्हा मला खरं जाण्याचं समाधान होईल अशा प्रकारची परमेश्वराला मी प्रार्थना करतो आणि माझं स्थान ग्रहण करतो। धन्यवाद। आदरणीय संजयदादा गरुड यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम नगरपंचायतीच्या वतीने आलेल्या सर्व मेंबरांचे स्वागत करतो। आजच्या या दादांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपले नगराध्यक्ष आदरणीय गोविंद काका अग्रवाल, उपनगराध्यक्ष शरद भाऊ, सर्व सन्माननीय नगरसेवक, पत्रकार बंधू आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व शेंदुरी नगरीतील तसेच परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी आणि पत्रकार बंधूंचे पुनश्च मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। माझ्या अगोदरच टिक्याप्पांनी सांगितलं, सागर काकांनी सांगितलं आणि मी या ठिकाणी काय सांगणार, मी फार छोटा व्यक्ती आहे परंतु सांगताना काका आम्हाला आनंद होतो की दादांच्या सहवासात गेली 28 वर्ष त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या छत्रछायाखाली सागर काका असतील, दादा असतील, सर्व शेंदुर्णीतील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील की दादांसोबत काम करताना दादांसारख्या एका परिसाचा आमच्या जीवनाला स्पर्श झाला आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं असं मी या ठिकाणी मानतो। मी या ठिकाणी आपला जास्त वेळ घेत नाही। दादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो। भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य आरोग्य देव आणि त्यांनी जे पाहिलेलं स्वप्न आहे ते भगवंत पूर्ण करो त्यांच्या हातून। सांगतो दादांबद्दल की मुसीबतों में भी शरीफों की शराफत कम नहीं होती। काका जावा सेठ, मुसीबतों में भी शरीफों की शराफत कम नहीं होती, सोने के 100 टुकड़े कर लो लेकिन सोने की किंमत कम नहीं होती। आपला अमूल्य वेळात वेळ काढून सर्व या ठिकाणी आले। दादांनी पण त्यांच्या टाइम त्यांचे बिझी शेड्यूल असताना तिथे प्रमुख पाहुणे आलेले ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथे आले। त्यासाठी मी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सन्माननीय नगरसेवक व सीओ साहेब, त्यांचे सर्व कर्मचारी, पत्रकार यांच्या वतीने सर्व व्यक्तिगत प्रपंच बाजूला ठेवून
या समाजासाठी आपला देह, आपला परिवार, आपली संस्था चंदनासारखी या झिजवली आणि समाजाला एक ऊर्जा दिली. मी आप्पासाहेबांनी सांगितलं, समजा आता 2-4 शाळा शांताराम आता झाल्या सुनेल, पण त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण संस्था काढून दादांच्या सगळ्या पूर्वजांनी आपल्या सगळ्या आधारस्तंभांनी या गावाची फार मोठी सेवा केली. नाही तर आम्हाला इथे बोलताच आलं नसतं, आम्हाला बाहेरगावी शिकायला जावं लागलं असतं साहेब, आणि घरच्यांनी पाठवलं असतं की माहित नाही. परंतु आप्पासाहेब असतील, श्रीकिसन महादेव असतील, काकासाहेब असतील, या सगळ्या मंडळींनी ते रोप लावलं आणि त्याचं संवर्धन दादांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लावलं की आपल्याला सगळ्यांना गर्व वाटावा. या शेंदोर्णी नगरीमध्ये आत्ता जी नगरपालिका निवडणूक झाली आणि ज्याच्यामध्ये गिरीश भाऊ, संजय दादा यांच्या नेतृत्वाखाली इथे जे पॅनल लढवलं, आम्ही जे इथे सत्तेवर बसलोय ना, या दोघी तिघी लोकांमुळे या ठिकाणी सत्ता आली, सत्तेवर आम्ही बसलोय आणि त्यांचा 24 तास 365 दिवस लक्ष याच गोष्टीचं आहे की गावाची चांगल्या प्रकारची सेवा झाली पाहिजे. तुमचं अर्पण करताय. आपलं सगळ्यांचं इतकं परम सौभाग्य आहे की तिकडे गिरीश भाऊ असतील, इकडे दादा असतील, असे 2-2 नेते समर्थपणे या तालुक्याला लाभले आणि चांगल्या प्रकारची सामाजिक धुरा ते सांभाळत आहे. पण आम्ही पाहिल्याने बारीक सारीक गोष्टीचा अभ्यास आणि बारीक सारीक गोष्टीचं सगळं लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल, शांताराम बाप्पा आप्पा तुम्ही अशात तुम्ही शाळेवरती जा, हायस्कूलवरती, ते याची कोणता प्लॅन आहे तुमचा सुरू आता सिमेंटचा? आरएमसी प्लॅनचे ते भरले जातात, काय म्हणतात त्याला, डंपर संकट हे आणि प्रचंड अशी सेवा त्यांच्या हातून, त्यांच्या परिवाराच्या हातून या परिसराची, तालुक्याची, जिल्ह्याची, महाराष्ट्राची घडव. आणि कुठेही गेलो तर गर्वाने असं सांगतं, कोणतं आता तुमचं नाव? संजू दादा गरुडची शेंदोर्णी तुमची, अशी काळ ताट होऊन जाते. आता या ना कुठून फोन आले आप्पा, ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत कुठून फोन आले, आम्ही येतोय ते पाहायला इतके उत्तर. या नगरीचे संतश्रेष्ठ गुरुजी महाराज, ऐका, आपलं ग्रामदैवत श्री विक्रम महाराज, श्री चक्रधर स्वामी बोललं का? यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज शेंदुर्णी नगरपंचायतमध्ये नगरपंचायतचे प्रथम नागरिक आदरणीय गोविंद शेठ अग्रवाल, उपनगराध्यक्ष आदरणीय शरद भाऊ बारी, आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ बंधू आदरणीय गाणी, इतका मोठा सत्कार होईल या सत्कारापेक्षाही नगरपंचायतीमध्ये येऊन हा सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जीवनामध्ये अनेक चढ उतार मी पाहिलेले आहेत. अनेक सागर शेठ असतील, शांताराम बापू असतील, गोविंद शेठ असतील, यांनी आपल्या भाषणातून सांगितलं, मी कोणत्याही चढ उताराला घाबरलो नाही. मी आनंदाचा क्षण असो का दुःखाचा क्षण असो कधी गळ्याच्या खाली उतरून दिला नाही. मी वयाच्या 52व्या वर्षी गोविंद शेठ रुबी हॉस्पिटलमध्ये एन्जिओग्राफी करायला मला पाहुण्यांनी नेलं, एकदा करून घे म्हणे या वयात तरी. त्या डॉक्टरांनी मला विचारलं की तुम्ही 52 वर्षाची, तुमची एक नळी सुद्धा 10% चोकम नाहीये, काय भानगडे बुवा, रोजची दैनंदिनी काय? 15-20 मिनिटं मला त्यांनी दिला. फेमस डॉक्टर आपले रणजित जगताप, म्हटलं काहीच नाही बा, रोजचं रुटीन आमचं अवेळी जेवण, अवेळी झोप, प्रवास भरपूर, काय गोष्ट करता म्हणे, तरी इतकी चांगली. म्हटलं याच्या मागे आमच्या गावच्या ग्रामदैवतांची आणि गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठांची आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, हेच याचं गुपित आहे. म्हटलं ते भारावून गेले. ते बाहेर निघाल्यावर त्यांचे ते अपॉइंटमेंट घेणारे रिसेप्शनमध्ये बसणारे ते म्हणे, डॉक्टर एवढा वेळ कोणाला देत नाही, तुम्हाला काय जास्त झालेलं आहे का म्हणे आजार? म्हटलं नाही बा.
ते विचारत होते म्हटलं उलट की तुमची 10% नळी चौकपणी आहे, याच्या मागचं गुण काय आहे, याच्यावर चर्चा झाली म्हटलं आमची. मी खरोखर भाग्यवान समजतो. गरुड घराण्याचा एक पायी म्हणून, एक घटक म्हणून जे माझ्या वाट्याला जिथे इथे सेवा करण्याची संधी आली तिथे मी निश्चितपणे प्रामाणिकपणे स्वतःचं घरदार सोडून ती सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज महाराष्ट्रात सगळ्या संस्थांच्या यासाठी चौकशा चालू आहेत, त्यालाही मी डगमगलो नाही. कारण आपण केलेलं नाही, आपल्या मनात भीतीच नाही आहे तर आपण काय घाबरणार आहे. परवा हायकोर्ट जजनी इतका झापला त्या शिक्षण आयुक्ताला, त्या PIला ऑनलाईन बोलत होते ते कंडेम ऑफ कोर्ट करील म्हणे. बरोबर भोगे साहेब म्हणे अजिबात मध्ये बोलला का म्हणे, तुम्हाला संधी दिली म्हणे मी बोलायची आणि एका मिनिटात कर्मचाऱ्यांचे पगार सुरू करा म्हणून त्यांनी ऑर्डर काढली. स्थापन करा, जे संकट येईल त्याला सामोरे जायची माझी तयारी. बाकीचे संस्थाचालक त्या अटकपूर्वच्या मागे लागले. चांगले वकील बोलले मला, तुम्ही काय घेत नाही. म्हणजे मी काही केलेलंच नाही, कशाला संशयाचं कारण करू. ते म्हणे एकदम बरोबर आहे. तज्ञ वकील बोलला एकदम बरोबर आहे म्हणे तुमचं. हे विनाकारण घाबरून राहिले, पळून राहिले, अटकपूर्व घेऊन राहिले. संशयाचं वातावरण त्यांच्या भोवती ते तयार करून घेऊन राहिले. म्हटलं मी जे व्हायचं ते होईल, त्याला सामोरे जाईल. शेवटी खोट्या नाट्या केसेस कोर्टात टिकत नाही. आणि आज आपण सगळ्यांनी एवढं मला प्रेम दिलं, शुभेच्छा सदिच्छा दिल्या. ज्येष्ठांनी सकाळपासून भ्रमणध्वनीवरून प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिले. या आशीर्वादाच्या जोरावर, तुमच्या सदिच्छा शुभेच्छांच्या जोरावर माझं सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक काम अविरतपणे सुरू राहील. माझ्याकडून प्रशासनात काही चुका झाल्या असतील, कोणाला दुखवल्या गेलं असेल, पण मी मनात कधी कोणाबद्दल काही ठेवलं नाही. कटूही बोललो. काही कर्मचाऱ्यांना मी नाही त्या शिक्षा केल्या, पण 10-15 मिनिटांनी तो भेटला की परत जसे तसं आम्ही त्यांच्या जीवाकडून. आमच्या मनात असं कोणाबद्दल द्वेषच नाही, भावनाच नाही कायमस्वरूपी. आणि कायमस्वरूपी अशी दुश्मनी कोणाशी आजपर्यंत पत्करलेली नाही आणि पत्करणार पण नाही. ज्यांनी मला त्रास दिला ते शेवटी माझ्या दारापर्यंत आले. दारापर्यंत आल्यानंतर मी सगळं माफ केलं, पण त्यांचं आलेलं काम कसं होईल हाच प्रयत्न मी सातत्याने करत आलो आणि करत राहील. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांनी नगराध्यक्ष गोविंदभाई, उपनगराध्यक्ष शरद भाऊ, सागरमलजी जैन, सर्व सन्माननीय नगरसेवक, गावातील इतर मंडळी, या सर्वांचा मी आभारी आहे. आणि तुमच्या या ज्येष्ठांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा सदिच्छांमुळे मला नेहमी ऊर्जा मिळत असते आणि ती ऊर्जा माझी कायम टिकून आहे. 66 वर्षी सुरू झालं गोळी साहेब, अजून बीपीची गोळी नाही. शुगर आता बाँड्रीवर लागलेली आहे, पण तरी मी पथ्य पाळत नाही. या दिवशी काय व्हायचं ते होईल. आता हे या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.